तीन वेळेला सामूहिक ओंकार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सदा परियोगसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदा भूयबदना बदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रबलाय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जन्मनामार्थसारा जयाने सदा आसनामात्रके. जयांचा मुखी सर्वदा नामके. नमस्कार ब्रह्मचर्य शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे. वस्मिहाकरी ज्ञान योगेश्वरा. कबीरवादिका सारिका मान्यनेसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपा. जया आठविका महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वर. समचरण सरोजं सांद्रलीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनानां. तत्तुलसीमाला कण्ठरं कण्ठनेत्रं. सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिन्धो भवदुःखहारी जगवीरशम्भो मजगोणकारि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं.
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्या नामाने अनेक जण तरले बरं का, तरुण जाण्याकरता दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरू आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली उपासना. मग ते नाम असेल किंवा ध्यान असेल. नामामधून ध्यानामध्ये जाणं आणि ध्यानातून नामामध्ये जाणं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरं का. असं भगवंतांचं नाम घेऊया आणि आजच्या कथा भागायचं. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. Vasudevaya.
हरेन प्रियता देव भगवान जानकी श्री रामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं भक्तार श्रीराम 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 जय जय रघुवीर। श्रीमद भागवताचं सार ज्या संदामध्ये सामावलेले आत्मा असं म्हटलंय बरं का काही संतांनी, हृदय म्हटलं ते काय तर ते म्हणजे हा दशमस्कंद। अशा दशमस्कंदाच्या निरूपण श्रवण करण्याकरता जे श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार असे जे उपस्थित आहेत अशा उपस्थित सर्वांच्या श्रेष्ठ परमात्म्याला वंदन करते आणि आजच्या निरूपणाकडे वळतो। एक गोपी यशोदेकडे गेली बरं का। लहान आहे काना, अजून मोठा झालाच नाही। भगवंतांचं हे दिव्य चरित्र आहे ना, रोज एक कथा सांगितली ना, रोज एक लीला सांगितली ना तरी म्हणजे भगवंतांचा अंग परिवर्तन महोत्सव कधी आहे माहितीये का? भगवंत जेव्हा 108 दिवसाचे होतात ना तेव्हा, म्हणजे अंग परिवर्तन महोत्सवापर्यंत जायचं असेल तर कमीत कमी 108 दिवस तरी झाले पाहिजे ना। एवढं सांगण्यासारखं चरित्रामध्ये सदा सेव्या, हा 4 महिने सदा सेव्या भागवत कसं श्रवण करतात पिबत भागवत कसं काना लहान आहे पण एका ती काल जी गोपी गेली होती ना दर्शनाला, म्हणजे ती गेली नव्हती बरं का, तिच्या स्वप्नात तो आला होता, लक्षात ठेवायचं। तर दुसऱ्या दिवशी तिला विचारलं एका गोपीनं, काय ग काल मला एक स्वप्न पडलं होतं, तुला पण तेच स्वप्न पडलं होतं? ती म्हणाली कान्हाचं ना? हो कान्हाचं होतं। तुला कसं काय कळलं की मला कान्हाचं स्वप्न पडलं होतं? बरं मला सांग तो कान्हा तुला दिसला कसा? आणि मग त्या गोपीनं वर्णन केलं, कसा दिसला सांगू? राजस
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। हे असं का वाटतंय माहितीये का गोपींना? त्या गोपी आहेत ना, त्या सारखं काहीतरी कारण काढतात बरं का, आणि यशोदेकडे जातात. एकाने विचारलं कुठलं कारण काढतात, कोणत्या कारणाला जातात? खरं सांगू का, त्या विनाकारण जातात, विनाकारण जातात. त्यांना असं वाटतंय बरं का, कानाला जवळ घ्यावं, कानाला घट्ट मिठीमध्ये घ्यावं, त्याचे मुके घ्यावे, बस त्याच्यावरती प्रेम करावं, ते रूप न्याहाळावं, बस, बाकी काही नाही आहे त्यांना अपेक्षा. यशोदेच्या मांडीवरती कान्हा आहे, आणि एक गोपी गेली बरं का यशोदे. कानाला घ्यायचं एवढंच कारण होतं बरं का, बाकी काही. गेली आणि म्हणाली, यशोदे अगं अचानक माझ्या यजमानांनी सांगितलं, पूर्वी अशी पद्धत होती बरं का, यजमान नाथ अहो असं म्हणायची पूर्वी. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हल्ली काय, हल्ली
हल्लीचं सगळं तुम्हाला माहिती आहे बरं का, त्यामुळे काही फार सांगत नाही. म्हणजे नावाने हाक मारतात इथपर्यंत ठीक आहे हो, पण आमचा बबड्या बट्टी काय अवघड झालंय बरं का. नावाने हाक मारू नये बरं का, असं शास्त्रात सांगितलंय. म्हणजे दोघांनी खरं पती पत्नीने दोघांनी नावाने हाक मारायचे नाही असं सांगितलंय बरं का. ही गेली यशोदेकडे. आता यजमानांनी सांगितलंय, अचानक म्हणाले घरी पाहुणे येणार आहे, तेव्हा माझ्याकडची भाजी संपली आहे, तुझ्याकडची देतेस का जरा उसनी, परत करीन बरं का. हे मी सांगतोय ना ते त्या काळातलंय बरं का. त्यावेळेला उसनं मागायला आणि ते परत द्यायला लाज वाटत नव्हती. याला समाज म्हणतात बरं का. माझ्याकडे काही कमी पडलं तर मला कोणाकडे ते मागून घ्यायला लाज वाटली नाही पाहिजे, आणि त्याला सुद्धा मदत करताना मी मदत केली हे वाटायला नको. याला समाज म्हणतात, याला समाज म्हणतात. हे होतं बरं का, आपल्याकडे होतं. या 10-15 वर्षात फार 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 कमी होत चाललंय बरं का. याचं कारण काय आहे ना, सगळ्यांच्या फ्लॅटची दारं बंद. म्हणजे आपण बेल मारली बरं का, समजा आपण ठरवलं की काही मागूयात आणि बेल मारली की ते की होल असतं की नाही, काय आय होल त्यांना बघतात बरं का कोण आहे. बुवा आले नको, दार सुगडं. हे झालंय बरं का हल्ली, हे झालंय. शेजारी त्याच्या उपयोगी पडत नाही. काय होतं बाकी सोडाच समाज वगैरे फार लांबच. ही गेली, हा नावही माहिती नसतं. ही गेली, यशोदेला म्हणाली अगं भाजी आहे का. यशोदा म्हणाली अगं थांब ग देते. एवढं काय. तिनं कानाला खाली ठेवलं आणि आतमध्ये गेली बरं का. आणि त्या फडताळातली चांगल्यात चांगली भाजी होती. हे महत्वाचं आहे. नाहीतर काय, काळं पडलेलं केळ घेऊन जा कीर्तनाला, बुवांना ठेवतोय. घरात कोणी खात नाहीये नाही बरं का. नेहमी देताना चांगलं द्यावं, चांगलं द्यावं. इथे तसं होत नाही बरं का, इथे तसं होत नाही. पण सांगणं हे माझं काम आहे ना, माझं कामच तेवढं आहे बरं का. संतांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवणं एवढंच माझं काम आहे. इथे बसणारा जो आहे ना तो पोस्टमन आहे बरं का. पोस्टमन जरा बोलू नका, जरा बोलू नका. नंतर काय ते इथे बसणारा किंवा काय उभं राहणारा कीर्तनाला हा पोस्टमन आहे, लक्षात ठेवा. त्यांनी ज्ञानोबांचे, तुकोबांचे, समर्थांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवायचे, आपल्यापर्यंत पोहोचवायचे. चांगल्यात चांगली भाजी काढली आणि यशोदा जोपर्यंत भाजी काढतीये ना तेवढ्यात हिनं काय केलं, कानाला जवळ घेतलं, पटापटा पटापटा त्याचे मुखे घेतले आणि जशी यशोदेची चाहूल लागली तसं परत ठेवलं आणि उभी. मी काही जणू काही केलंच नाही. असतात ना असे 2 प्रकारचे असतात बरं का. सगळं करतात पण दाखवत नाही मी काही केलं म्हणून. आणि काही जण असतात काही करत नाही. एक छान टीप देतो बरं का. आपण फार बिझी आहोत हे दाखवायचं असेल ना तर काय करायचं, एकदा नारद मंदिरात फेरी मारायची, एकदा व्यास मंदिरात फेरी मारायची, एकदा नारद मंदिरात फेरी मारायची, एकदा व्यास मंदिरात फेरी मारायची. बस
बघणाऱ्यांना वाटतं किती फेऱ्या मारतायत, किती काम चाललंय. नाही बरं का, भगवंतांच्या कार्यामध्ये मी सांगितलं बाबा, सदा देव काजी झिजे देह जाच. आमचं तसं होतं का याचा प्रत्येकानं विचार करायचा बरं का, प्रत्येकानं विचार करायचा आणि तो आपल्या पातळीवरती करायचा. ती भाजी घेतली यशोदेकडनं आणि दारातनं थोडीशी बाहेर गेली बरं का. तिला काही भाजी वगैरे नको होती. पुन्हा फिरवली. काय ग यशोदे, मी पण बघ ना किती वेंधळी आहे. मला आत्ता आठवलं बरं का, काल यांनी भाजी आणली आहे पण ती नेमकी पिशवीतनं काढायची राहिली आहे. यांचं म्हणजे ना बुवांसारखं आहे, प्रसाद घरी नेतात पण काढायचं लक्षात राहत नाही. माझं तसंच झालं का, पण जेवण झाल्यावर काढला का. काय मी वेंधळी आहे ना, हे ठेव तुझी भाजी परत. यशोदा म्हणते अगं राहू दे की, काय होतंय त्यानं. नाही म्हणाले, पुन्हा मागायला, नाहीतर ही ठेवून घेतली ना तर पुन्हा जेव्हा खरंच पाहिजे तेव्हा मला मागता येणार नाही. म्हणून आत्ता नकोय हे सांगता आलं पाहिजे ठामपणे. मी नाव घेत नाही बरं का, त्यांना आवडणार नाही, पण फार 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 महत्वाचा प्रसंग आहे बरं का. या इथे नारद मंदिरात घडलेला आहे. एक बुवा आहे ज्यांचं घर केवळ आणि केवळ कीर्तनावरती चालतं. कोविडच्या काळामध्ये कीर्तनकारांना मदत काही करावी असा विचार पुढे आला आणि आमच्या आदरणीय ताराताई, त्या नाही येत आता, त्यांनी काही कीर्तनकारांची नावं काढली की जे फक्त कीर्तनावरती चरितार्थ चालवतात. त्यांना 1,00,000 रुपयाचा पुरस्कार मिळाला होता शासनाचा. सगळी रक्कम वाटून टाकायची म्हणाले. 20 कीर्तनकार 5-5 हजार रुपये देऊ आता सुरुवातीला, माझ्याकडचे देऊ, मग वाटले तर संस्थेबद्दल बघू म्हणाले. फार मन विशाल लागतं बरं का देण्याकरता, फार मन विशाल लागतं. आमची परिस्थिती नसते असं नाही, आमचं मन तेवढं मोठं नसतं. आणि त्या बुवांना फोन केला ना, आपल्या सगळ्यांच्या परिचयात बरं का, म्हणून नाव घेतलं. त्यांनी अगदी प्रांजळपणे सांगितलं बरं का, ताई खरं सांगू का, माझा मुलगा गेल्याच वर्षी नोकरीला लागलाय, तेव्हा त्याला चांगला पगार मिळतो, तर माझ्यापेक्षा अधिक गरजू जो कीर्तनकार आहे ना त्याला तुम्ही ही मदत द्या. ही उदारता कुठनं येते माहितीये का? ही उदारता कीर्तनामध्ये येते, प्रवचनात येते. फक्त सांगायचं नसतात बरं का गोष्टी, त्या आचरणात आणायच्या असतात. म्हणून श्लोक म्हणणं सोपं आहे बरं का, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे ते आत उतरलं पाहिजे ना, आणि आत नुसतं उतरून चालणार नाही, ते कृतीत उतरलं पाहिजे. याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात उदारता. यशोदेने तिला सांगितलं बरं का की अगं राहू दे भाजी. नाही म्हणाले, राहू दे काय. बरं ती यशोदेला सांगते बरं का, आधी आत नेऊन ठेव, म्हणजे हिला पुन्हा कानाला जवळ घ्यायला. हे मी सांगितलं ना, गुणिले 500 म्हणजे यशोदेच्या किती चक्रा होत असतील बघा. एक गोपी गेली की दुसरी हजर, दुसरी गेली की तिसरी हजर, चालूच आहे, थांबायलाच तयार नाही हो. हे दिवसभर असं चालू आहे. म्हणून तर गर्गाचार्यांनी सांगितलं ना, हा सगळ्यांना आकर्षित करेल म्हणून हा कृष्ण. त्याचं कारण हे आहे, गर्गाचार्यांनी भविष्य सांगितलंय बरं का.
गर्गाचार्य फार महान आहे. कसा होईल म्हणाले. हा यशोदे हा कसा होईल सांगू तुला. हिने विचारलं बरं का. यशोदेचा लक्षात ठेवा, यशोदेचा म्हणजे प्रत्येक आईचा बरं का हा छंद आहे. आपल्या बाळाचं भविष्य कोणाला तरी विचारावं, कोणाला तरी विचारावं, याचं बरं होईल ना, याचं बरं होईल ना, पुढे लागेल ना चांगल्या मार्गाला. कसं होईल याचं. संत म्हणाले कसं होईल सांगू. व्रजे वसंतम नवनीत चोर. हा काय करेल. अगं हा चोर होईल. कुठल्या आईला चालेल हो, नाही का. एक वेळेस आई म्हणेल बाळा पोलीस हो आणि काय कळलं तुम्हाला काय पण चोर हो नकोस बरं का. काय त्यांना पळवाटा माहिती असतात ना, सापडला गेला म्हणजे म्हणून गडबड. व्रजे वसंतम नवनीत चोर. हा चोर होईल म्हणाले. पण कसला नवनीत चोर. भगवंत काय चोरतात तो नवनीत चोरतात, लोणी चोरतात बरं का. आणि ताज ताज बरं का. फ्रीज मध्ये ठेवलंय, आंबूस वास येतोय, ताकवत नाही ते नाही बरं का. छान ताज ताज ताज. श्रीधरांनी टीका केली ना भागवतावरती, त्यात ते म्हणाले नवनीत चोरतात. म्हणजे काय चोरतात भगवंत ऐका. संसार कसा आहे म्हणाले. संसार हा ताकासारखा आहे. माहितीये ना ते ताक कसं लागतं. म्हणजे मुळात ताक कसं लावायचं याचं शास्त्र आहे बरं का. साधन कसं असावं बरं का याच्या करता ताक कसं लावायचं याचं शास्त्र. नीट ऐका, फार फार महत्वाचं. ते दूध तापवतात, त्याच्यावरती छान साय तयार होते आणि ते एका विशिष्ट तापमानाला खाली आलं की मग काय करतात. चमचाभर दही घ्यायचं, चमचाभर ते त्या संपूर्ण भांड्यात टाकायचं आणि 100 वेळा तो चमचा फिरवायचा. काय 50 वेळा 100 वेळा काय म्हणायचं. आणि तेव्हा राधा कृष्ण गोपाल कृष्ण म्हणा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्याच्यानंतर काय करायचं तर ते जे लावलंय त्याला विरजण असा शब्द आहे. ते शांत ठेवायचं. रात्रभर असं फिरवत बसलात लागेल का हो दही. चांगलं दही लावू म्हणून रात्रभर चाललंय आपण, लागेल का नाही. हेच आहे परमार्थामध्ये बरं का. हेच आहे परमार्थ. यातायात गती भ्रमेण शरणम किंचित न पश्याम्य. शंकराचार्य ती यातायात सगळी करून झाली ना की मग काय करा. शांत बसा, एका जागेवरती स्थिर चित्त बसा. आपण बऱ्याच माळा करतो बरं का, पण त्या कशा असतात. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत नाही ना उपयोग त्याचा, नाही उपयोग.
शांत बसा, डोळे बंद करा आणि मग करा काय प्रकारची काही साधना आहे, उपासना आहे ती अशी करा. मी फार मोठा नाहीये हे सांगायला, पण तरी सुद्धा आणि मग काय करतात तर दुसऱ्या दिवशी ते घुसळतात आणि घुसळत 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 एक वेळ अशी येते की त्याच्यात ते नवनीत जमा व्हायला लागतं. संसार असाच आहे म्हणाले. माणसाला, व्यक्तीला घुसळ 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 घुसळतो आणि जेव्हा जेव्हा तो परमार्थाकडे जायला लागतो ना, संसाराचं कन्क्लुजन काय म्हणाले तर ते परमार्थ आहे बरं का, आणि भगवंत त्याचीच चोरी करतात, त्याचीच चोरी करतात. म्हणजे भगवंतांना हे सांगायचंय ही जी सगळी तुमची घुसळ 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 चालू आहे ना, हे सगळं नश्वर आहे. याच्यामधून जी प्राप्ती होणार आहे, नश्वरामधून सुद्धा शाश्वताची प्राप्ती करण्याकरता म्हणून भगवंत लोणी चोरतात. लक्षात ठेवा, लोणी चोरतात. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपी गृहाणांच तुकूलम तुकूलम चोरम तुकूल चोरम क्षारम. तुकुल म्हणजे वस्त्र. हा गोपींची काय करेल म्हणाले, वस्त्र चोरेल. माहिती ना आपल्याला कथा, त्या कथेकरता नाहीये बरं काय. गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय धावताय विषयांकडे. आपला प्रपंच आहे बरं का, शब्द स्पर्श रस रूप आणि गंध, याच्या पलीकडे आम्ही जातच नाही. हे हवं ते हवं ते हवं ते हवं, हे जे हवं 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 आहे ना, ते पंच विषय. लक्षात, हे पंच विषय. गो म्हणजे इंद्रिय, म्हणजे विषय उपभोग करणारी इंद्रिय जोपर्यंत भगवत नावाचा रस प्राशन करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने भगवंत त्याचं वस्त्रहरण करणार, वस्त्र चोरणार. चातुर्मासात कांदा खाऊ नका, वातुळ काही खाऊ नका. कशा करता सांगितलंय आमच्याकडे, हे पदार्थ जर खाल्ले ना तर आरोग्य बिघडतं बरं का, आरोग्य बिघडतं. याच्याकरता काही उपासना, काही साधन सांगितले. काही काळ तरी प्रयत्न करा. ज्यांना कायमचं जमणार नाही त्यांनी किमान चातुर्मास करा. आणि ते जे सगळं आहे ना, त्यातनं वाचलेला वेळ हा भगवंतांच्या भक्तीमध्ये वापरा. हे अपेक्षित आहे बरं का भगवंतांना, हे अपेक्षित आहे, इथे वापरा. हा देह कसा आहे माहिती का, संतांनी फार छान उपमा दिल्यात बरं का. देहा माऊली म्हणाल्या ही घोंगडी आहे म्हणाल्या, आपण पांघरली घोंगडी आहे. तर कबीरदास म्हणाले हा देह म्हणजे चादर आहे. चादर कशी आहे, छतरिया छतरिया झिनी रे झिनी छतरिया
पेटीमधून काढू शकत नाही, असा शब्दच नाही. काय म्हणाले? चदरिया चादर म्हणाले आपल्याला दिलेली. आत्मतत्व नावाच्या वस्तूवरती ओढली आहे ना आपण. चार महावाक्य काय आहे ते म्हणजे आपण आहोत बरं का. अष्टकमल का चरखा बनाया, अष्टकमल का चरखा बनाया, अष्टकमल का चरखा बनाया, पंचतत्व के पूरे, पंचतत्व के पूरे. कबीरदासजी हे करत असताना त्यांचं काम कोण करतंय? कबीरदासजी म्हणाले, राम हमारा काम करे, हम करे आराम. कबीराचे वेळ तो शेले, त्यांचं हेच काम आहे. जरी शालू विणायचा असेल, चांगलं वस्त्र विणायचं असेल ना, तर त्याला वेळ लागतो, म्हणून त्याची किंमत अधिक असते बरं का. आपल्याला वाटतं का एवढे का पैसे नाही का, एवढे पैसे द्यायचे याचं कारण आपल्याला काय ते 15 जरतारीचा तो मोर तयार करायला वेळ लागतो ना. नौ दस मास पुनर को लागे, नौ दस मास काहीतरी गडबड होते. थांबा. नौ दस मास पुनर को लागे, नौ दस मास पुनर को लागे, नौ दस मास पुनर को लागे. काय आहे इथे बसणाऱ्याचा किंवा उभं राहण्याचा ताल आणि चाल पक्की पाहिजे. नौ दस मास पुनर को लागे, नौ दस मास. अहो एवढे 8-9 महिने वाढवलंय आणि आपण काय केलंय म्हणाले त्या देवाचं. कबीरदासजी म्हणतात, नौ दस मास पुनर को लागे, नौ दस मास पुनर को लागे. मूर्ख मैली मूर्ख मैली. अरे मूर्खा, काय केलंस तू? हे विषयांच्या आहारी गेलास. अरे अरे अरे, हे काही तुझं नाही आहे, त्याचं बरं काय सगळं. तेव्हा जे दुसऱ्याच आहे ना
त्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करायचा असतो. लक्षात ठेवा, त्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करायचा. नौदस मास पुनन को लागे, नौदस मास पुनन को लागे, मूर्ख मलिके चदरिया झीली रे झीली चदरिया. हे किती दिवसाकरता बरं का आपल्याकडे चालू ठेवा. किती दिवसाकरता हे साधन नीट आहे. जब मोरी चादर बन घर आई, काय सुंदर शब्द आहे तो. जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज कोणी रंगरेज कोणी. नाही का चादर तयार करतात ना, किंवा ते सगळं झालं ना मिळून वस्त्र, संसाराचे धागे असेच असतात बरं का. काही आडवे काही उभे, आणि ते छान वस्त्र तयार झालं ना की त्याच्यावरती मुठीचा वेल काढतात. नाही का, तो मुठीचा वेल काढण्याकरता दिली म्हणाली छान दिसावं, छान दिसावं. कसा असावा प्रपंच, प्रपंच करावा नेटका, नेटका असला. जब मोरी चादर बन घर आई, जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज कोणी रंगरेज कोणी. ऐसा रंग रंगा रंगरेज ने, ऐसा रंग रंगा. त्याला इतके सुंदर 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 रंग दिले म्हणाले मला आयुष्यामध्ये, इतके सुंदर सुंदर रंग दिले. पण किती दिवसाकरता, किती दिवसाकरता हे कळलं पाहिजे. ऐसा रंग रंगा रंगरेज ने, ऐसा रंग रंगा रंगरेज ने, 2 दिन तुमको दीनी, 2 दिन तुमको दीनी. कोणते 2 दिवस हो? 2 दिन म्हणाले फक्त. एक, आपण ज्या दिवशी आलो ना तो दिवस, याचं कारण तो आपल्या हातात नव्हता. हा पहिला दिवस. आणि दुसरा म्हणाले ज्या दिवशी आपण या जगाचा निरोप घेणार आहोत ना तो दिवस, कारण तोही आपल्या हातात नाही. हे 2च दिवस दिले तुला ही चादर वापरायला. बाकी सगळं माझ्या हातात आहे. काय आपल्या हातात आहे हो? होत आहेत का आपल्या मनासारख्या गोष्टी होतात? काय कार्यक्रम करतो आपण एखादे थाटामाटात आणि कोणीतरी रागावतो आणि तो फिरावा
ही चादर ओढायला या 2 दिवसामध्ये सार्थक करून घे म्हणाले. मध्ये जे काही आहे ना त्यात सार्थक करून घे तुझं. झिनी रे झिनी चदरिया, झिनी रे झिनी चदरिया, झिनी रे झिनी झिनी रे झिनी झिनी रे झिनी. काय सांगताय बघा संत आपल्याला. मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे तर त्या हरिनामात आहे बरं का. बस बाकी काही नाही. हरिनाम घ्या बस. त्याच्यामध्ये सार्थक आहे. गर्गाचार्य म्हणाले होते ना, हा सगळ्यांना आकर्षित करेल. यानं केलं बरं का सगळ्यांना आकर्षित. एकाने विचारलं कोणाकोणाला केलं. सगळ्यांना म्हणजे कोणाकोणा. भक्तांना केलं बरं का तुमच्या माझ्यासाठी. द्वैती लोकांना केलं इतकंच नाही तर अद्वैती लोकांना सुद्धा केलं बरं का. वल्लभाचार्य किंवा माधवाचार्य यांना जेवढं आकर्षित केलंय ना भगवंतांच्या चरित्रानं तेवढंच शंकराचार्यांना सुद्धा केलं बरं का. शंकराचार्यांना सुद्धा केलं. आपण परवा जे अष्टकमी इथे म्हणलं ना, भजे व्रजैक मंडलम, हे ब्रजामध्ये लिहिलंय बरं का शंकराचार्यांनी. आणि तिथे दर्शन झालंय भगवंताचं. असा उल्लेख आहे. दर्शन झालंय. कृष्ण काय करतो. कृष्ण कृष्ण कृष्ण. ज्यांचं अध्यात्मामध्ये मन लागत नाही ना त्यांनी फक्त या कृष्ण नामाचा जप करावा. आम्ही अनेक गोष्टी सुरू करतो बुवा, पण काय 8 दिवस करतो, 7 दिवस करतो आणि मग ते काय सुटतं. परमार्थामध्ये आकर्षण वाटण्याकरता, परमार्थाकडे ओढले जाण्याकरता जो मंत्र आहे ना तो हा आहे कृष्ण कृष्ण कृष्ण. बस. आणि त्याच्यानंतर म्हणाले चित्ताला आराम मिळण्याकरता कोणता मंत्र आहे तो आहे राम. जो चित्ताला आराम देतो तो आहे राम. आणि आपल्याकडून कळत अथवा नकळत जर पाप घडलं असेल तर त्या पापाचं हरण करणारा कोणता मंत्र आहे तर तो आहे हरी. म्हणून संप्रदायात काय म्हणतात राम कृष्ण हरी. लक्षात घ्या राम कृष्ण हरी. बस या एवढ्याच नामाचा उच्चार करा. याने सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होणार आहेत. परमार्थामध्ये नेटकेपणाला फार महत्व आहे. फार महत्व. गोपींच्या स्वप्नात कान्हा झाला आणि एका गोपीनं आपल्या यजमानाला म्हणजे गोपाला सांगितलं बरं का की माझ्या स्वप्नात कान्हा यायला लागलाय. हा लगेच म्हणाला तिच्या स्वप्नात जातो तर माझ्या स्वप्नात का नाही येत. माझ्या स्वप्नात का नाही येत. डॉक्टरांना दाखवतोच म्हणाले. डॉक्टरांना दाखवतो. हा गेला बरं का दुसऱ्या गोपाकडे. आपल्याला वाटतं ना लगेच फक्त काय विचारायचं ना हे कळलं पाहिजे बरं का आपल्याला. कुणाला काय विचारायचं ते नाही कळलं की सगळी गडबड होते. यानं त्या गोपाला विचारलं काय रे
हिनं मला असं असं सांगितलं, हिनं काय छान ते पक्वान्नाचं ताट वगैरे ते बनवलं होतं, जेवायला काय घातलं कृष्णाला. तिच्या स्वप्नात येतो, माझ्या स्वप्नात का नाही येत? तो म्हणाला अरे सोपं आहे. तो तिच्या स्वप्नात येतो याचं कारण ती अखंड हरिनामात आहे. मग तो म्हणाला म्हणजे म्हणाला तू पण हरिनाम घेतलं पाहिजेस बरं. आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, ऐका, घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. संसाराच्या भवरोगावर झाली महासुपाय, संसाराच्या भवरोगावर झाली महासुपाय. काहे घबराय, काहे घबराय मनुजा, काहे घबराय, काहे घबराय. आठवलं का तो असा तिरी सांजेच्या वेळेला हातामध्ये तो एक काय, वा साईल करता एकदा टाळ्या. हरी 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 हरी. तो म्हणाला अरे नुसतं हरी म्हणून चालत नाही बरं का, हरी आणि हर एकच आहेत म्हणाले. गडबड होते बरं का, दोघांचं काहीतरी जमत नाही आज, कोणाचं तरी भांडण झालंय तरी. हरी 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 शिव 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 शिव. एकच आहेत बरं का दोघंही. हरी 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 शिव 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 शिव. हे काय करतं? नाम आणि नामी भवरोगाच्या कामी, नाम आणि नामी भवरोगाच्या कामी. जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे नामी, जरा पाहता सहजची घेता नाम उजळे नामी. कसे हो भगवंतांचे नाम? अचित नाम मधो भलत्या मिसे. चुकून जरी घेतलं म्हणजे ठरवून घेतलं तर आहेच, पण चुकून जरी घेतलं ना तरी आहे. अजित नाम मधो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असते. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. संसाराच्या भवरोगावर झाली महासुपाय, संसाराच्या भवरोगावर झाली महासुपाय. काहे घबराय मनुजा, काहे घबराय, काहे घबराय मनुजा, काहे घबराय. सुन 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 अरे बेटा सुन, या नामाचे बडे बडे गुण. एकदा एक पकडलं ना की सोडायचं नाही, भगवंताला घट्ट पकडून ठेवायचं बरं का. ही त्यांची कृपा आहे बरं का. आणि हे आज लिहिलंय बरं, हे लिहायचंही डोक्यात नव्हतं बरं का. सहज ते गाणं ऐकलं आणि म्हटलं काय छान आहे. घे 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 हरिनाम घे. हे आदरणीय सुमंत यांच्या प्रवचनात एकदा ऐकलंय बरं का, पण मला काही पुढचं आठवत नव्हतं. एवढे ही लाईन ऐकली मी त्यांच्या प्रवचनात, ती एकदम आठवली. काय असतं आपल्याला जे सेल दिलेत ना त्याला जे युनिट जोडले त्याला ट्यूबलाईट असं म्हणतात, त्यामुळे ती उशिराच पेटतात.
फार महत्वाचं. सुन 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 अरे बेटा सुन, ह्या नामाचे बडे बडे गुण. आसन घ्यावे स्थिर बसावे, नामामध्ये तुम्ही रमावे. ज्याचं नाम घेतोय तो, जो नाम घेतोय तो, आणि जे नाम चालू आहे ते, हे एकत्र झालं पाहिजे. म्हणजे राम, कृष्ण आणि हरी हे काय सांगू का परमार्थातलं? नीट ऐका. हे परमार्थातलं त्रिफळाचूर्ण आहे ना. आपण अंतर्बाह्य शुद्ध होतोच. सामर्थ्य शब्दांचं सामर्थ्य. आसन घ्यावे स्थिर बसावे, नामामध्ये तुम्ही रमावे. आणि काय करायचं नाही ऐका बरं. काय करायचं नाही हे महत्वाचं आहे. म्हणजे बुवांनी काय काय करायचं हे सांगितलं ना, तसं काय करायचं नाही हे सांगणं अधिक महत्वाचं आहे. आसन घ्यावे स्थिर बसावे, नामामध्ये तुम्ही रमावे. नाम घेता कुकरकडे ते, लक्ष नको गे माय, लक्ष नको गे माय. नाम घेता कुकरकडे ते, लक्ष नको गे माय, लक्ष नको गे माय. घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे. नाही का? नाहीतर माळ चालू आहे. चहा झाला का ग? नाही. किती शिट्ट्या झाल्या कुकरच्या? आपण नाम घेतोय ना, नामात. फक्त भगिनी वर्गाबद्दल बोललं ना, मातृवर्गाबद्दल त्यांना फार राग येतो बरं का. आज आमच्याबद्दल बोलतोय. परमार्थामध्ये त्याग महत्वाचा आहे बरं का, समर्पण महत्वाचं आहे. आणि हे मातृशक्तीमध्ये अधिक आहे, लक्षात ठेवा. मग इकडच्या बंधुवर्गाने काय लक्षात ठेवायचं ऐका. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. संसाराच्या प्रवेरोगावर झाली महाचिंपाय. काहे घबराय, काहे घबराय, मनुजा काहे घबराय, काहे घबराय. हातामध्ये माळ असते तिने त्रिकाळ, हातामध्ये माळ असते तिने त्रिकाळ. मन हे गुंते शेर सातो भाव वाढतो काय. मन हे गुंते श्रेय, मन हे गुंते शेर सातो भाव वाढतो काय. हे नसावं बरं का. नाहीतर माळ खूप आहे आपल्याकडे, पण ते काय CNBC लावलंय आणि माळ करतोय. काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे फक्त दाखवतोय बरं का, तो परमार्थ करतोय असं नाही उपयोग त्याचा. घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे. भाऊ सांगतोय बरं का त्याला असं करू नकोस. मग काय कर, भगवंताना आतनं आणि बाहेरनं अंतर्बाह्य जो शुद्ध आहे ना तोच आवडतो, बाकी नाही कोणी आवडत. मनात एक ओठात एक, मनात एक ओठात एक, पोटात एक ठेवू नको, पोटात
चित्तात एक ठेवू नको, साधेपणान सरळपणान हरी नाम तू घे, साधेपणान सरळपणान हरी नाम तू घे, घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे, संसाराच्या भवरुगावर झाली महासंपा, काहे घबराय मनच्या काहे घबराय, काहे घबराय मनच्या काहे घबराय, काहे घबराय मनच्या काहे घबराय। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि त्या रात्री यशोदा नंदाला म्हणाली, अहो गर्गाचार्य जेव्हा गेले ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज होतं, त्याच्याबद्दल तुम्ही सांगणार होतात ना मला, ते कसलं तेज होतं? नंदबाबा म्हणाले, यशोदे ते तेज आहे ना, ते ज्या नारायणाचं नाम घेत होते ना त्या नारायणाच्या प्राप्तीचं तेज होतं, प्राप्तीचं तेज होतं बरं का। आणि यशोदेला काही कळलं नाही, म्हणजे भगवंत म्हणाले बरं झालं हिला काही कळलं नाही, हिला जर कळलं ना मी कोण आहे तर हिची आईची माया आहे ना ती कमी होईल बरं का। त्यांना ते सुख अनुभवायचं आहे, सुख अनुभवायचं झालं। एक दोन दिवस मध्ये गेले आणि पुन्हा कंसाकडे मीटिंग जमा झाली, आणि बातमी कळाली बरं का की पुतना गेली, ती काही परत आली नाही। तेव्हा कंसानं काय केलं की आता कुणाची योजना करावी, कुणाची योजना करावी म्हणून तो चाचपणी करतोय बरं का, यांना पाठवावं का, त्यांना पाठवावं का, त्यांना पाठवावं का। सगळ्यांनी आधीच अर्ज लिहून पाठवले होते, कुठेही बदली चालेल पण गडचिरोलीला नको, तिकडे एकदा गेला ना माणूस की काही परत येत नाही। आणि कंस म्हणाला मग असं करतो, बक्षीस दुप्पट, बक्षीस दुप्पट, दुप्पट बक्षीस असं म्हटल्यानंतर एक जण उभा राहिला, महाराज मी तयार आहे, मी तयार आहे। कंसानं त्याला विचारलं बरं का, तू आत्ता एवढ्या 7:30 वाजता जाणार आहेस का उद्या संध्याकाळी 6 वाजता जाणार आहेस? तो म्हणाला उद्या संध्याकाळी 6 वाजता जातो। तेव्हा तो कोण होता आणि तो त्याला येऊन काय केलं हे आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता ऐकू। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। आरती म्हणून आणि थांब काय हॅलो, आजचे स्मृती दिन वाजतीये। कैलासवासी महादेव विठ्ठल इंगळे, देणगीदारे शोभनाबाई इंगळे, कोणी आले का? दुसरा स्मृती दिन आहे सदाशिव विष्णू जोगदेव आणि देणगीदारे श्रीमती उषा जोगदेव। तिसरा स्मृती दिन आहे कैलासवासी सौ नलिनी साने, देणगीदारे सौ रमादेवी मेरीकर
आणि चौथे स्मृतिदिन आहे कैलासवासी सौ विजया गणेश पटवर्धन. देणगीदार आहेत श्री गणेश पटवर्धन. धन्यवाद.